पापाचा चालक होण्यापेक्षा तुम्ही पुण्याचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा असे टाईप करा. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐका आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर आपल्या लक्षात राहतील हे मात्र निश्चिंत खरे. बाकी मित्रांनो, किती अडचणी असल्या किती दुःख असले तरी घाबरू नका, निराश कधी होऊ नका, नेहमी आनंदी जीवन जगा. कारण नेहमी प्रत्यक्ष दुःखी राहिल्याने माणसाला काही प्राप्त होत नसते हे मात्र खरे. किती कमावून ठेवलं तरी बाकी फक्त राहते, शून्य राहते. शेवटी तुमच्या कर्माने साठवलेले पुण्यच हे संकटांच्या वेळी तुमच्या उपयोगी येईल. नाती बनवताना तुम्ही अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील. कारण जगात प्रेमाची कमतरता नाही, कमतरता आहे ती फक्त नाती निभवण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची. बाळूमामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जोपर्यंत तू आमच्या भक्तीत राहशील तोपर्यंतच आम्ही प्रत्यक्ष तुझ्या सोबत राहील. तर असे नाही, जो एकदा जरी आमचे निस्वार्थ मनाने मुखातून आमचे नाम काढतो आयुष्यभर आम्ही त्याच्या सोबत राहतो असे गुरु माऊली सांगतात. पण त्यासाठी कर्म तुमचे चांगले हवे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. दुसऱ्याला उपदेश देताना तुम्ही त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तपासून पहा. कारण उपदेश देणं सोपं असतं, पण नक्कीच त्याचा अवलंब करणं जरा अवघड आहे हे निश्चिंत खरे. बाकी छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान कधी मिळणार नाही. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान खरे तुम्हाला मिळून जाईल. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक हे भरपूर जण असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो हे तुम्हाला समजून घ्यायचे. मित्रांनो, घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा तुम्ही तुमचा पुढील मार्ग पहा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता खरोखर पुढे दिलेले आहेत. मामांच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा, कारण हे गुरुमाऊली कधीच आपलं वाईट होऊ देणार नाहीत हे मात्र निश्चिंत खरी आहे आणि सत्य आहे. सुख विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते आणि आनंदी असते. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नसते, असेच वेळेची आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येणार नाही, म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा तुम्ही आनंद घेऊन आयुष्य जगा. प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करत राहा, हेच तुमच्यासाठी योग्य आहे. हा संदेश अजिबात टाळू नका, आदिबाज नक्की वगळू नका, कारण हा संदेश स्वतः परमेश्वरांनी तुमच्याकडे पाठवला आहे. मित्रांनो, मनुष्याच्या जीवनात दुःख तर प्रत्येक क्षणी आहे, पण जास्त काळ तुम्ही जर दुःखाचाच विचार कराल आणि म्हणाल की माझ्या आयुष्यात दुःख आहे, तर सांगून टाकतो ते दुःख अजून जास्त होईल. म्हणून जास्त विचार करू नका, आहे त्यामध्ये समाधानी तुम्ही राहायला शिका. बाकी आनंद हे जगातील सर्वोत्तम एक औषध आहे. त्यामुळे स्वतः आनंदी राहत चला आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा तुम्ही जास्त प्रयत्न करा. माणसं प्रत्यक्ष अवघड नसतात, ती वेगळी असतात. हे एक साधं सत्य समजून घेतल्यास तुम्ही अनेक नाती प्रत्यक्ष जतन करू शकाल. बाकी सगळी दुःख दूर झाल्यावर मन अगदी प्रसन्न होईल, हा एक पद्धतीचा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील, हेच अगदी सत्य आहे. परमेश्वर सांगतात, दुसऱ्याच्या ताटात किती आहे हे पाहण्याच्या नादात स्वतःचं आयुष्य गमवू नको. आम्ही तुला भरपूर दिलं आहे, जेवढं तुझ्यासाठी योग्य आहे त्यापेक्षा तर जास्तच आम्ही तुला देऊन ठेवलं आहे. म्हणून निराश होऊ नको. अजून वेळ आल्यानंतर त्याहून उत्तम गोष्टी आम्ही तुझ्या पदरात निश्चिंत स्वरूपात टाकू. म्हणून तू आमची भक्ती अगदी निस्वार्थ मनाने कर. नक्कीच तुझं माझं करता करता एक दिवस प्रत्येकाला इथून जायचं आहे. जे कमावलं ते मात्र इथे ठेवूनच जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच येणार आहे. रडल्याने तर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परकेसुद्धा आपले होतात. मात्र तीच नाती मला आवडतात, ज्यात मी नाही पण आपण असतो. बाकी मित्रांनो, आयुष्यात किती संकटे असली, किती दुःख असली तरी तुम्ही निराश होऊ नका. काळजी जास्त करू नका, कारण निराश होण्याने
काळजी केल्याने जास्त संकटे येतात. मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची, पण धागाला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. कधीतरी धागा बनवून तुम्ही पहा, आयुष्य तुम्हाला भरपूर जास्त सुंदर वाटेल. परिस्थितीची जाणीव असली की पावलं आपोआप मापात माणसाचे पडायला लागतात. बाकी पारखून घेतलं तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. वाक्य लहान आहे पण छान आहे. नातं कप बशीसारखं असावं, एकातून सांडलं की दुसऱ्याने प्रत्यक्ष सांभाळावं. बाकी मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मन हे तुझे मोकळे असावे, फुलांसारखे सुंदर असावे. ठेवू नका काही तुमच्या मनात. नाते प्रत्येक वेळी तुम्ही प्रेमळ करा, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. नक्कीच प्रभाव दमदार असण्यापेक्षा नक्कीच स्वभाव हा दिलदार असावा. हीच तर माणसातल्या माणुसकीची एक पद्धतीची खासियत आहे. बाकी मित्रांनो, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच, पण तुम्ही प्रत्येकाने जर विचार कराल की परमेश्वरांनी फक्त आपल्याच आयुष्यात जास्त दुःख दिलं आहे, तर अजून जास्त तुमच्या आयुष्यात दुःख होईल आणि येईल देखील. म्हणून जास्त विचार, जास्त काळजी करणे हे व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही जास्त चिंता करू नका. उलट जास्त तुम्ही शांत राहा आणि जास्त कार्य करा, हेच तुमच्यासाठी शुभ आहे. एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मात्र खरोखर व्यक्त होतो. बाळू मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मला मूर्तीत पाहण्यापेक्षा तुझ्या कर्मात तू मला बघ, हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आहे. आदर आणि चादर चुकीच्या लोकांना जर तुम्ही द्याल तर प्रत्यक्ष तुम्ही उघडे पडाल, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि सत्य आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात आलेल्या दुःखांचं सर्वात मोठं एक कारण आहे. साधी सरळ माणसं मूर्ख कधीच नसतात, ते फक्त समोरच्याला चांगलं नेहमी समजत असतात. आणि मित्रांनो, कोणाला सुख देता नाही आलं तरी चालेल, पण दुःख तुम्ही कधी कोणाला देऊ नका. एवढं मात्र कार्य नक्कीच तुम्ही करा. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं सध्याच्या युगात जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्यायचं असतं. लोक बाहेरून दिसतात तसे आतून कधीच नसतात, हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण प्रत्यक्ष बदललेली लोक हे आयुष्यभर माणसाच्या लक्षात राहतात. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधी विसरत नाही आणि विसरणारही नाही. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते प्रत्यक्ष मनासारखं आहे हे समजायला माणसाला ज्ञान लागतं. अडचणी येतात आणि जातातही, पण जाताना तुमचं वय घेऊन जातात, हे अगदी खरे. भगवंतांनी दिले थोडंसं, त्यातलं इतरांना तुम्ही देऊन पहा. भगवंत होता नाही आलं तरी चालेल, पण थोडंसं तुम्ही माणूस होऊन माणसासाठी जगा, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. आधार आणि उदार दोघांनाही असते धार, गरज संपल्यावर देणाऱ्यावर करते नेहमी वार. बाकी मित्रांनो, किती अडचणी असल्या, किती जास्त संकटी असले तर निराश होऊ नका. निराश होण्यात काहीच अर्थ नाही, हे अगदी खरे. मोठं व्हायला ओळख नाही तर माणसाची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी गोष्ट म्हणजे माणुसकी आहे, हे मात्र समजून घ्या. बाकी प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या सहवासात असणे हीच तर निसर्गाची एक देणगी असते. अशा व्यक्ती लाभणे हे नक्कीच आपल्या सुस्वभावाची अनमोल परतफेड आहे, हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे. परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जे तुला मिळवायचं आहे त्यापेक्षा उत्तम गोष्ट मी तुला देणार आहे. तू फक्त संयम ठेव आणि योग्य वेळेसाठी तू नक्कीच प्रत्येक स्वतःवर विश्वास ठेव की तुझे कर्म चांगले आहेत आणि तुझे प्रत्येक संघर्ष हे योग्य आहेत. एवढा मात्र तू स्वतःवरती विश्वास ठेव. सुखाच्या व्याख्या खूप आहेत बरं का, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे हेच खरे सुख आहे, हे आपल्याला समजायला हवं. आनंदाची फुले त्यांच्या आज पदरी पडतात, जे आपल्या लोकांशी नेहमी आपुलकीने वागत असतात. बाकी मित्रांनो, परमेश्वर सांगून टाकत असतो
की माझ्या प्रेमळ भक्तांनो, आमच्या हातामध्ये फक्त तुमच्या चांगल्या कर्मांना फळ देणं आहे, म्हणून तुम्ही कर्म चांगले करा, योग्य ते फळ आम्ही तुम्हाला निश्चिंत स्वरूपात देऊन टाकू, एवढी गॅरंटी नक्कीच परमेश्वर आपल्याला देऊन टाकतात. म्हणून निराश होण्यापेक्षा, काळजी करण्यापेक्षा नेहमी तुम्ही परमेश्वरांवरती विश्वास ठेवा. हेच तर तुमच्यासाठी सर्वात जास्त योग्य आहे आणि सर्वात उत्तम कार्य आहे. बाकी आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश निश्चिंत स्वरूपात शांत मनाने ऐका. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही तर निसर्गाची एक पद्धतीची देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे तुमच्या नक्की सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आपुलकीच असेल तर जीवन सुंदर बनून जाईल. फुले प्रत्यक्ष असतील तर बाग सुंदर होऊन जाते. गाळातल्या गाळात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर होऊन जातो. आणि नाती मनापासून जपाल तर खरोखर आठवणी या सुंदर होऊन जातात. हेच तर अटळ आणि खरं सत्य आहे. बाकी मित्रांनो, दुःख कोणाला नाही आहेत. प्रत्येक माणसाला दुःख आहेत, पण तुम्ही सारखं दुःख आमच्या पदरी आहे असं म्हणून जर जगाल तर अजून जास्त तुमचे जीवन दुःखामध्ये जाईल. हे मात्र अगदी खरे. परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, दुःखी होऊ नकोस, निराश होऊ नको, चिंता करू नकोस, कारण या गोष्टी प्रत्यक्ष तुला कधीही आनंदी करू शकणार नाहीत. म्हणून तू नेहमी आमच्यावरती विश्वास ठेव. हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. म्हणून मित्रांनो, परमेश्वरांवरती नेहमी तुम्ही विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकणार नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं कधी तुटणार नाहीत. जिथे चुकते तिथं खरं बोलण्याची तुम्ही हिंमत ठेवत चला. जगाला नाही पण मनाला नक्कीच तुमच्या समाधान मिळून जाईल. सुख आणि दुःख हे आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत. आपण ज्याला जास्त खत पाणी घालू ना त्याचं जोरात वाढणार, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. बाकी लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रत्यक्ष खूप सोपा प्रश्न आपल्या मनाला वाटायचा आणि मोठ्यापणी मात्र तोच प्रश्न तितकाच अवघड वाटतोय. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात काही रिकाम्या झालेल्या जागा या रिकाम्याच राहतात. त्या पुन्हा भरता मात्र येणे अशक्य होऊन जाते. पण जास्त चिंता करू नका, कारण जे व्हायचं आहे ते होऊन जातं. हे अगदी खरे. कामापुरते दोस्त नकोत, माणुसकी ठेवणारे, एकमेकांना प्रत्यक्ष इज्जत देणारे निस्वार्थ दोस्त खरोखर पाहिजे. सुखात तर कोणीही येतं, दुःखात साथ देणारे प्रत्यक्ष हवे. हे अगदी खरे. मित्रांनो, नक्कीच नक्कीच भगवंतांचा आशीर्वाद असेल तर प्रत्येक गोष्ट मनुष्याला मिळून जाते असं म्हणतात. पण भगवंतांचा आशीर्वाद आपल्या नेहमी सोबतच असतो. माणूस जर उदबत्ती जरी लावत नसला तरी भगवंत त्याच्या सोबत आहे. जर तो कर्म चांगले करत असेल, जर तो नेहमी प्रत्येकाला आनंद देत असेल तर त्या व्यक्तीची पाठीशी भगवंत नेहमी आहेत. जर त्याने भगवंतांपुढे एक साधी उदबत्ती जरी नाही लावली तरी अजून एक गोष्ट उलट सांगून टाकतो, जो नेहमी देवपूजा करतो, भगवंतांची भक्ती करतो, पण मागे नक्कीच एवढे मोठे कर्म करतो, त्याच्या पाठीशी परमेश्वर कधीच नसतो. हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या. बाकी कमवलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीच हरणार नाही. हे निश्चिंत खरे. ऐशवेशी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं असतं, कारण यशाची व्याख्या हे लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो. बाकी मित्रांनो, तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही भरपूर जास्त प्रयत्न नक्कीच करा आणि कधी हारी मानू नका, कारण नक्कीच चांगले दिवस पाहण्यासाठी मनुष्याला जास्त काळ संघर्ष करावा लागतो. या गोष्टी मात्र आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवून हे आयुष्य जगायचं आहे. परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, चिंता काळजी करण्यापेक्षा तू प्रयत्न कर. हे जो तुझ्यासाठी उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, अजून एक सांगून टाकतो, व्याचं काहीच देणं घेणं नसतं. जिथे विचार जुळतात तिथेच खरी मैत्री होते. हे मात्र अगदी खरे. आयुष्यातील प्रत्यक्ष काही गोष्टी या कबड्डीसारख्या असतात. तुम्ही यशाच्या रेषाला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतील, पण जास्त निराश होऊ नका. हे तर प्रत्यक्ष पहिल्यापासून चालत आलेलं आहे. हे आत्ताचं नाही. जीवनाच्या महासागरात अफाट शक्यता दडलेले प्रत्यक्ष आहेत.
आपण ठरवायचं प्रत्यक्ष बादली भरायचं की चमचा, हे प्रत्यक्ष आपल्यावर आहे. याच पद्धतीने आहे मित्रांनो. प्रामाणिक राहा आणि नेहमी भगवंतांची भक्ती करा. नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील. तुमचे विचार, दृष्टिकोन आणि मन स्वच्छच असेल तर खरोखर फुलपाखरू आणि फुलासारखी सुंदर मैत्री आपोआप तयार होत जाईल. हे मात्र निश्चिंत खरे. बाकी आयुष्य हे एकदाच मिळते, त्यामुळे ते मनापासून तुम्ही जगा आणि जगले पाहिजे. उद्याची चिंता न करता आजच्या काळात जगणे मात्र गरजेचं आहे. नक्कीच मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर तो म्हणजे गैरसमज आहे. म्हणून मित्रांनो, गैरसमज तुम्ही कधी कोणत्या गोष्टीचा होऊ देऊ नका, एवढं नक्कीच आम्ही तुम्हाला सांगून टाकतोय. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येणार नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण हे आनंदाने आपण जगला पाहिजे. हेच आपल्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. बाकी चांगल्याबरोबर चांगले व्हा, वाईटबरोबर वाईट होऊ नका. कारण नक्कीच हिरेपासून प्रत्यक्ष हिरा कोरला जाऊ शकतो, पण चिखलाने चिखल साफ करता येणं जवळजवळ अशक्य. वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे बरं का, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा प्रत्यक्ष अभ्यास करू त्या दिवशी भगवंत भेटला असे तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, नक्कीच भगवंत सांगतात, जेव्हा आयुष्यात खूप संकटे येऊन पण तू खंबीर असतील तेव्हा समजून घे, आम्ही तुझा प्रत्यक्ष हात पकडलेला आहे आणि आम्ही तुला सांभाळून घेतले आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात नक्कीच भगवंतांची गरज असेल तेव्हा ते तुमच्यासाठी नक्कीच धावत येतील. फक्त तुमचा विश्वास मात्र त्यांच्यावरती असला पाहिजे. कोण म्हणतं भगवंत दिसत नाही? जेव्हा कोणीच दिसत नाही तेव्हाच तर प्रत्येकाला देव दिसतं. ही सध्याची व्यथा आहे. म्हणून कितीही सुख जरी असले तरी ते सुख परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. आणि जो भगवंत देऊ शकतो तो घेऊ शकतो, हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. आणि नेहमी आयुष्य आनंदाने जगायचं आहे. माणूस म्हणतो की मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, अमुक प्रॉपर्टी माझ्या आहे, मी प्रत्यक्ष या गोष्टी माझ्या आहेत. पण नक्कीच लक्षात घ्या, परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, तुझं फक्त सध्याची वेळ आहे. तू त्या वेळेमध्ये आनंदी राहा. हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आणि सर्वात चांगली आहे. म्हणून आनंदी राहा. अगदी नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं हे आयुष्य जगा. कारण वेळ किती वाईट असली तरी चांगली वेळ एक ना एक दिवस येऊन जाते. ठेवावा लागतो तो म्हणजे संयम. आणि जो नेहमी संयम ठेवतो त्याचे योग्य वेळ नक्कीच येते. हे आम्ही तुम्हाला पहिल्यापासून नक्की सांगत आलेलो आहोत. म्हणजे भगवंत प्रत्येक वेळी आपल्याला सांगतात, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि सत्य आहे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश, तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा संदेश नक्कीच ऐकावा, जेणेकरून नक्कीच तुमच्या मनाला शांती मिळेल. आणि परमेश्वर कोणकोणत्या गोष्टी आपण भक्तांना नक्कीच आपल्या भक्तांना सांगत आहेत, या प्रत्येक गोष्टींची तुम्हाला देखील जाणीव होईल. माणूस किती आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जरी जगत असला ना तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला एक ना एक दिवस स्वीकारावाच लागतो. हे अटळ सत्य आहे. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोन कारण असतात. एकतर तुम्ही विचार न करता कृती करता किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसता. म्हणून मित्रांनो, विचार, काळजी, चिंता हे न करता नेहमी तुम्ही आनंदी जगा. हेच तुमच्यासाठी उत्तम आहे. परमेश्वर म्हणतो, माझ्या प्रेमळ भक्ता, नक्कीच आम्ही तुझ्या सोबत आहो. फक्त विश्वास मात्र तू नक्कीच ठेव. खरोखर आपल्याला पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळून जातील. पण माणसांची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी सुरू झालेली नाही. म्हणून तुम्ही नाती जपा. आनंदात काय परकेसुद्धा सामील होतील, पण न बोलवता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि नेहमी तुम्हाला जीवनामध्ये आनंदी नक्कीच राहायचं आहे. पेज लावायचीच असेल तर तुम्ही ती पेज स्वतःसोबत लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. नातं रक्तात असो किंवा मानलेलं मदतीच्या वेळी जे आधार देतं तेच खरोखर नातं असतं. मित्रांनो, प्रेम आणि विश्वास
कधीच गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नसते आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही हे मात्र निश्चिंत करे. नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरजच नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनांची आणि अटूट विश्वासाची. हे तुम्ही समजून घ्या. नक्कीच जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका. यामध्येच खरे समाधान आणि खरे सुख लपलेले आहे. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते ते प्रत्यक्ष त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद किंवा पैसा अथवा प्रतिष्ठेची एकदाही गरज भासत नाही. म्हणून तुम्ही तुमचे मन नेहमी आनंदी ठेवा. नेहमी तुमच्या मनी भगवंतांचे तुम्ही खरोखर नाम ठेवा आणि नक्कीच तुम्ही भगवंतांचे अगदी निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. हे जो तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनत जात असतं, तसेच तुम्ही देखील प्रत्येकासाठी गोड माणसं बना. हे तर तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा आहे. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, तर काहींच्या अंतर्मनातून, तर काहींच्या स्मित हास्यातून एकदा ना एकदा व्यक्त होतच असते. भगवंतांनी सर्वांना ओठे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहे, पण त्यातून प्रत्यक्ष शब्दांचे बाण असे सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत आपण ती वाजवणार नाही. कवितेला देखील सुंदर चाल नाही जोपर्यंत आपण ती गाणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करणार नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी. निष्ठा ठळू नये अशी भक्ती हवी. सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी. कधी विसरू नये अशी मात्र नाती हवी. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला मात्र वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण सोट्टकडे पाहायला देखील वेळ नाही. जगण्यासाठी चाललेला प्रत्यक्ष धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. सगळ्यांची नाव आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह तर आहेत, पण 4 शब्द बोलायला वेळ नाही. बाकी मित्रांनो, हे जे जीवनातले खरे सत्य आणि अटळ सत्य आहे. तुमच्या जीवनात किती जास्त अडचण जरी असली तर तुम्ही घाबरू नका, निराश नक्कीच होऊ नका. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. पदरी अपयश आले की कोणी फारसे संबंध ठेवणार नाही आणि जर का यशस्वी झालात तर परकी नातीसुद्धा तुमचे स्वतःचे होऊन जातील. म्हणून जास्त लोकांचा विचार करणं टाळून द्या. जास्त तर तुम्ही आता ध्येयाकडे लक्ष द्या आणि ध्येय जेव्हा प्राप्त होईल तेव्हा देखील तुम्ही आयुष्यात साधं राहा, सिंपल आयुष्य जगत राहा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच मामांच्या चरणी भक्ती आणि श्रद्धा ठेवली की सगळ्या इच्छा आपण प्रत्येकांच्या एका क्षणामध्ये हे गुरुमाऊली प्रत्यक्ष पूर्ण करतात. एकटं राहून स्वतःसोबत वेळ घालवणेसुद्धा खूप गरजेचं आहे बरं का. बाकी मित्रांनो, अडचणी किती जास्त असल्या तरी तुम्ही जास्त काळजी करू नका, जास्त चिंता करू नका. नेहमी परमेश्वरांवर तुम्ही विश्वास ठेवा. खरोखर नावाची पद्धत चोरू शकता, डिझाईन चोरू शकता एवढी ठीक आहे, पण ओळख कशी चोरली. आणि अजून एक, कावळा प्रत्यक्ष कावळ्याला गरुडचे पंख लावता येतील, ही पण गगन भरारीचे वेळ हे रक्तातच असावे लागते. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आंधळा माणूस एकदा एका मंदिरात गेला आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष तिथे मंदिरात असलेले लोक म्हणाले की तू मंदिरात आलेला आहेस, तू भगवंतांना पाहू शकशील का? तर त्यावेळी प्रत्यक्ष तो आंधळा माणूस जे काही उत्तर देतो ते खरोखर चांगले आहे. तो म्हणतो, खरोखर भगवंत जरी प्रत्यक्ष मी भगवंतांना जरी पाहता प्रत्यक्ष जरी मला येत नसले तरी भगवंत मला नेहमी पाहत आहे ना, यातच मला खरोखर आनंद मिळत आहे. म्हणून लक्षात घ्या, दृष्टी नाही तर तुम्ही तुमचा दृष्टिकोन चांगला ठेवा. हेच तुमच्यासाठी उत्तम आहे. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार भगवंतांना म्हणतो, हे देवा, तू बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून या धरणीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून याच धरणीवर विकले. पण देवा, लाजीरवाणी गोष्ट हेच आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेली पुतळे मात्र नतमस्त होतात. ही गोष्ट मात्र अगदी खरी ठरत आहे.
बाकी मित्रांनो, त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होऊन जातं. येणाऱ्या प्रत्येक संकटांना एक छानशी स्माईल देतो आणि दुःख मात्र कन्फ्यूज होऊन जातं. म्हटलं तर जीवन सुंदर म्हटलं तर वाईट आहे, मग त्याला सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे. जीवनाकडे प्रत्यक्ष बघण्याचा मी चष्मा विकत घेतो आणि दुःख मात्र कन्फ्यूज होतं. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भाव समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहत असतो. मित्रांनो, शब्दांमुळे अक्षराला अर्थ मिळतो आणि आपल्या माणसांमुळे आयुष्याला खरोखर अर्थ मिळतो. बाकी मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशीच मनातील खोल नाती जुळतात, हे मात्र निश्चिंत खरे. आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याकडे असलेला किमतीचा वेळ देऊन तुम्ही पूर्णत्व ऐकलेला असाल तर धन्यवाद. मित्रांनो, बाकी तुम्ही नक्कीच भावना महत्त्वाच्या असतात. ज्याला त्या प्रत्यक्ष समजतात तो समोरच्याला कधीच दुखवू शकणार नाही आणि दुःख देखील देऊ शकणार नाही, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. जर तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वात आधी असे संदेश तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद. ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला मात्र तुम्ही टाळायचं. या गोष्टी तुम्हाला जीवनात नियम म्हणून बनवायच्या आहेत. नक्कीच मित्रांनो, आजारी पडेल इतके खाऊ नका, कर्ज होईल इतके खर्च करू नका, भांडण होईल इतके काही बोलू नका आणि पुढील पिढी आळशी होईल इतके तुम्ही कमावून ठेवू नका. हे तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. नक्कीच भगवंत सांगतात, ढेगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असे कधीच नसते. रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो आणि दुष्काळ हा संस्काराचा जर पडला तर माणुसकी मरत असते. हीच खरी आणि सत्य स्थिती आहे. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जरी जगत असलो ना तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरविलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. हीच खऱ्या पद्धतीची सत्य गोष्ट आहे. पण जर तुम्ही भगवंतांच्या नामात असाल, जर तुम्ही भगवंतांवरती खरोखर विश्वास ठेवत असाल आणि तुमचे कर्म चांगले असतील तर नियती कशीही डाव जरी आखली तरी हे गुरु माऊली आहेत प्रत्येक काळी तुमच्या पाठीशी. म्हणून काळजी करू नका, कारण चांगलं वागणं, प्रामाणिक राहणं, सत्याच्या मार्गाने चालणं हा जीवनाचा अर्थ असतो. जितका आपण त्याचा वापर करील तितकी आपली चमक वाढत असते. ही देखील अगदी सत्य गोष्ट. प्रेमळ भक्ता, तुझे विचार हेच तुझ्या भविष्याचा खरा चेहरा आहेत बघ. नकारात्मक जर विचार करशील तर प्रत्येक संधीमध्ये तुला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार करशील तर प्रत्येक अडचणीमध्ये तुला चांगली संधी दिसेल. ह्या सर्व गोष्टी तुझ्यावरती अवलंबून आहेत, हे देखील अगदी खरे. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्याजवळ असतात तेव्हा दुःख किती जरी मोठं असलं तरी त्याच्या वेदना आपल्याला कधीच जाणवत नसतात. जे हरवलेले आहे ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदललेले आहे ते मात्र कधी शोधून मिळणार नाही. हे अगदी खरं आणि सत्य आहे. नक्कीच दिखावा फक्त धुक्यासारखा असतो. दुरुद दाट पण अंतर प्रत्येक जसं जसं कमी होईल तसं तसं तो पोकळ होऊन जातो. म्हणून दिखाव्याच्या प्रत्यक्ष तुम्ही बळी पडू नका, कारण दिखाव्यापणात भरपूर जण आत्तापर्यंत डुबून गेलेले आहेत. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जर तू खरोखर कुणाचेच वाईट केलेले नसशील तर तू काळजी कशाला करतो. तुझं देखील वाईट आम्ही केव्हाच होऊ देणार नाही. तू फक्त विश्वास ठेव, तू फक्त आमच्यावरती श्रद्धा ठेव. कारण लक्षात ठेव, ज्याचे कोणीच नसते त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो. ही जर गोष्ट तुला माहितीच असेल तर काळजी करण्याच्या भानगडीत न पडता तू आमच्या भक्ती करण्याच्या भानगडीत पड. हे तुझ्यासाठी कधी अनमोल गोष्ट आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्याला वाटत असते की जर आपल्या जीवनात परमेश्वरांनी आनंद अजून जास्त दिलेला असता तर खरोखर आपल्या जीवनात किती जास्त चांगले झाले असते. पण लक्षात घ्या,
तुम्हाला जर प्रत्यक्ष वाटू लागले की खरोखर गोष्ट आणि परिस्थिती कशी जरी असली, जर आपण समाधान असतो तर आपल्याला आज इतके जास्त दुःख आलेलेच नसते, हे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आम्ही तुम्हाला आत्ता सांगतो, कशी गोष्ट जरी असली, कशी परिस्थिती जरी असली, तरी तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका की आपली परिस्थिती वाईट आहे, आपले काय होईल याचा जर तुम्ही विचार कराल तर खरोखर तुमची तीच परिस्थिती तुमचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकेल. या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. म्हणून तुम्हाला एक गोष्ट आम्ही नक्की सांगून टाकतो की कधीही तुम्ही काळजी न करता मामांच्या नामस्मरणात राहा. मामांचे नामस्मरण तुम्ही करत राहा. हे तुमच्यासाठी अगदी सत्य आणि अगदी प्रत्यक्ष चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा प्रत्यक्ष किमतीचा वेळ दिला असेल तर नक्कीच आत्ताच्या संदेशाला लाईक करा आणि आत्ताच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश रोज तुम्हाला प्राप्त होतील. गुरु माऊली सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, कधीही जीवनात दुःख आलेले असतील तर तू घाबरू नको, चिंता करू नको. तुझ्या आयुष्यात सर्वात चांगल्या गोष्टी नक्कीच घडून जातील. फक्त आणि फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव. प्रत्यक्ष सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुमच्या जीवनात नक्कीच घडू. एखाद्याला वाटते की आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याचे जर वाईट केले तर खरोखर आपले चांगले होते, म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला एखाद्याला दुःख देऊन जर तुम्हाला आनंदच मिळत असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही चुकीचा आहात. तुम्ही जर आता दुसऱ्याला दुःख देत असाल तर खरोखर ते दुःखांचे फळ तुम्हाला वाईटच मिळत असते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि नेहमी प्रत्येकाला आनंद देता नाही आला तरी देखील चालत असते, परंतु प्रत्येक वेळी तुम्ही नक्कीच प्रत्येक वेळी दुसऱ्याला दुःख मात्र देऊ नका. हे अगदी सत्य आणि खरी गोष्ट आहे. आपली संगत हे आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकांसोबत मिक्स झाले तर ते देवांच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहो यापेक्षा कोणाच्या संगतीत आहो हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. याची आपण जाणीव ठेवावी. ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. हे देखील खरे. आयुष्यात खूप सारे जण येतील व जातील देखील. प्रत्येकाला तुम्ही लक्षात ठेवू नका आणि ठेवायचं पण नसतं, पण जे आपल्याला नक्की सुख दुःखात आपल्यात सामील होतील त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही कधीच विसरू नका. या जीवनाच्या प्रवासात अनेक लोक तुम्हाला भेटतील, तुमचा फायदाही घेतील. तुम्ही प्रत्येक गोष्ट कधीच मनावर घेऊ नका. उगवला नवी सूर्य, अजून एक प्रसन्न नक्की. सकाळी चरचरात चैतन्य आले, अंधारी रात्र कुठे गडप झाली. मंद मंद वारा, डोलणारी फुलं, उमलेली प्रत्यक्ष हरे कळी, सोनी पिवळी कोवळी किरणे दरेवर अथांग चाहूकडे पसरली. खिडकीतून डोकावून आत आली, हळूच गाळाला स्पर्श करून म्हणाली, उठा रे साऱ्यांनी, आता सकाळ झाली. मित्रांनो, अशा पद्धतीनेच असते आपले जीवन. आपल्या जीवनात सकाळ येते आणि नक्की रात्री असते. प्रत्येकाळी आपल्या जीवनात ह्या घटना तर घडतच असतात, पण तुम्हाला प्रत्येकाळी सकारात्मकच राहायचं आहे. हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. सुखासाठी कधी हसावं लागेल तर कधी रडावं लागेल, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून खाली पडावं लागतं. हे अगदी खरे. आकाशात भरारी रोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या, कारण तुमच्या यशानंतर आपुलकीने टाळ्या वाजवणारे व तुमचे अस्तित्व टिकवून ठेवणारे आणि तुमच्या दुःखाची जाणीव राखणारे आपलीच माणसं जमिनीवरती राहतात. हे मात्र तुम्ही कधीच विसरू नका. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू जर हा संदेश पूर्णत्व वेळ देऊन ऐकलेला असशील तर नक्कीच लक्षात ठेव, तुला नेहमी आमच्या भक्तीत राहायचं आहे आणि सकारात्मक विचार करायचे आहे. यातून तुझे खरे जीवन आहे, हे देखील तू लक्षात ठेव.